घरात आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक रेसिपी करत असतो। छोट्याशा भुकेसाठी खूप छान छान रेसिपी करत असतो। आज मी इथे बनवलेली आहे मूग डाळीची पापडी। खूप छान झालेली आहे, सगळ्यांनाच आवडेल अशी ही पापडी आहे। तुम्हाला मी इथे दाखवते, मस्तपैकी कुरकुरीत अशी ही पापडी झालेली आहे। रेसिपी पूर्णपणे छान आहे आणि अगदी मोजक्या साहित्यात आहे। नक्की करून बघा। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी मूग डाळ। मूग डाळ सगळ्यांच्या घरी उपलब्धच असते, तर 1 वाटी मूग डाळ आपण दोनदा स्वच्छ पाण्यात धुवून 1 तास भिजत घालून ठेवणार आहोत। आता मी झाकून ठेवते आणि 1 तासानंतर त्याच्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। शक्यतो सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। अतिशय छान अशी ही रेसिपी आहे, जरूर करून बघा आणि आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थोडंसं पाणी घालून मी इथे बारीक वाटण करून घेतलेलं आहे। त्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे जिरं आणि ओवा आपल्याला हातावरती क्रश करून यामध्ये घालायचं आहे। आता तिखट तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे। ओवा मी असा क्रश करून घातला आहे। थोडीशी काळी मिरीची पावडरसुद्धा घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊयात। सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडासा रवाही घालून घ्यायचा आहे। तर इथे 2 वाटी मी गव्हाचं पीठ घालून घेते आहे आणि अगदी पाव वाटी आपल्याला इथे रवा घालून घ्यायचा आहे। रवा घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, पण तरी तुम्ही जरूर यामध्ये रवा घाला। रवा घातल्यामुळे पुरी अतिशय छान कुरकुरीत अशी बनते। सर्व साहित्य पाणी न घालता छान एकत्र करून असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। गोळा थोडासा टाईटच मळा आणि त्याच्यानंतर आपल्याला पुऱ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे। बाहेरचं काहीही खाण्यापेक्षा घरातल्या घरात आपण खूप छान पद्धतीने अशा ह्या पुऱ्या बनवू शकतो आणि मुलांना देऊ शकतो आणि अतिशय सोपी रेसिपी आहे, मोजकं साहित्य आहे। एकदा तरी करून बघा। डिटेल रेसिपी यूट्यूब चॅनलवरती आहे, जरूर बघा आणि जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। एका साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। पुरीला अशा पद्धतीने फोकच्या मदतीने मी इथे टोचे मारून घेतले आहेत, म्हणजे पुरी फुगत नाही आणि लो फ्लेमवरती आपल्याला दोन्हीही बाजूनी गोल्डन होईपर्यंत ही तळून घ्यायची आहे आणि कुरकुरीत अशी ही मूग डाळीची पुरी किंवा पापडी आता काही मिनिटातच तयार होणार आहे। रेसिपी कशी वाटली जरूर सांगा। आहा, खूपच छान सुगंध सुटलेला आहे आणि आता पटापट आपण ह्या पुऱ्या तळून घेऊयात। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी घेऊन। सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत।